श्री स्वामी समर्थ सारामृत हा ग्रंथ श्री स्वामी समर्थांच्या लीलांचे सुंदर वर्णन करतो। अध्याय 6 प्रामुख्याने स्वामींच्या अगाध लीला, भक्तांवरील कृपा आणि विशेषतः चोळप्पा या त्यांच्या प्रिय भक्ताशी संबंधित प्रसंगांवर प्रकाश टाकतो। या अध्यायाचा थोडक्यात सारांश खालीलप्रमाणे आहे। अक्कलकोटमधील वास्तव्याचे वर्णन। या अध्यायाची सुरुवात स्वामींच्या अक्कलकोटमधील वास्तव्याच्या वर्णनाने होते। स्वामींचे तेज सूर्याप्रमाणे लखलखीत होते। ते कधी शांत असायचे तर कधी बाललीला करायचे। त्यांच्या दर्शनासाठी लांबून लोक येऊ लागले होते। 2. चोळप्पांची सेवा आणि ओढ। स्वामी सुरुवातीला चोळप्पांच्या घरी वास्तव्यास होते। चोळप्पा हे स्वामींचे निस्सीम भक्त होते। त्यांच्या घरात 18 विश्वे दारिद्र्य होते, पण स्वामींच्या वास्तव्यामुळे त्यांना कधीही कशाची कमतरता भासली नाही। चोळप्पांची पत्नी सुरुवातीला थोडी साशंक होती, पण स्वामींच्या चमत्कारांनी तिचीही श्रद्धा बसली। 3. भक्तांच्या शंकांचे निरसन। अनेकांना वाटे की स्वामी काहीही खातात किंवा विचित्र वागतात, परंतु स्वामी हे सिद्ध पुरुष होते। ते भक्तांच्या अंतरातील भाव ओळखत। या अध्यायात स्वामींनी भक्तांना कसे उपदेश दिले आणि त्यांच्यातील अहंकार कसा नष्ट केला याचे वर्णन येते। 4. अन्नाचा चमत्कार। एकदा चोळप्पांच्या घरी खूप पाहुणे आले आणि जेवण कमी पडेल अशी भीती निर्माण झाली। स्वामींनी चोळप्पांना सांगितले की काळजी करू नकोस। स्वामींच्या कृपेने ते थोडेसे अन्न सर्वांना पुरले आणि तरीही उरले। यातून स्वामींनी अन्नदाता असल्याचे सिद्ध केले। 5. भक्तांना अभय। स्वामींनी या अध्यायात सांगितले आहे की जो अनन्य भावाने मला शरण येतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या उक्तीचा प्रत्यय या अध्यायातील प्रसंगांतून येतो। अध्यायाचे फलश्रुती महत्त्व। हा अध्याय वाचल्याने घरातील दारिद्र्य दूर होते, अन्नाची कमतरता भासत नाही, अन्नपूर्णा प्रसन्न होते, स्वामींवरील श्रद्धा वृद्धिंगत होते। श्री स्वामी समर्थ मंत्र। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड